राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोर धरला असून आजही अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागानं पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, रायगड, नाशिक आणि सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय। मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर येलो अलर्ट असून विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनानं आवाहन केलंय। दरम्यान 25 जुलैपासून पावसाचा जोर कमी होण्याची तर 26 आणि 27 जुलैला हवामानात आणखी काही सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारनं मोठा बदल करत खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील मॅनेजमेंट कोटा रद्द केलाय। सीईटी सेलने याबाबतची अधिकृत सूचना जारी केली आहे। त्यानुसार आता सर्व प्रवेश केवळ ऑनलाईन मेरिट आणि गुणांच्या आधारे होणार आहेत। खासगी महाविद्यालयांना थेट प्रवेश देता येणार नाही। शेवटच्या फेरीत प्रवेश न घेतल्याने 2 वर्ष अर्ज करता येणार नाही, तर 12वीत बायोटेक्नॉलॉजी विषय असलेले विद्यार्थीही पात्र ठरणार आहेत। या निर्णयामुळे प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गैरप्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नीट पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कारवाई आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या मागणीसाठी 26 दिवसांपासून उपोषण करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण स्थगित केले। केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला। सरकारनं शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल न करण्याचं, पेपर फुटी व शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांवर संसदेत चर्चा करण्याचे आणि नीट पेपर फुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले। सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर उपोषण स्थगित केलं असलं तरी काँग्रेस जनता पार्टीनं आपलं आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका कायम ठेवली आहे। पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया देताना सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे। त्यांच्या असामान्य धैर्य, त्याग आणि देशातील विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या लढ्याला आम्ही मनापासून सलाम करतो। त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून संपूर्ण देशाचं लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधलं असं त्यांनी म्हटलं। तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत जंतर मंतर येथे सुरू असलेलं पक्षाचं शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे संबोधित करत पेपर फुटी हा अत्यंत गंभीर गुन्हा असून दोषींवर आणखीन कठोर कारवाई केली जाईल असं म्हटलंय। सरकारनं आतापर्यंत अनेक आरोपींना अटक केली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं। तसंच पेपर फुटी प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होणार असून दोषींना कठोर शिक्षा देणारं विधेयक लवकरच संसदेत मांडलं जाईल असं आश्वासन देखील मोदी यांनी व्हिडिओ संदेशातून दिले। गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील उमरगा या ठिकाणी अवघ्या 24 तासात 1000 पेक्षा जास्त मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली असून हा देशातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक 24 तासात पडलेला पाऊस ठरलाय। अतिवृष्टीमुळे सुमारे 1200 नागरिकांची सुटका करण्यात आली तर शेकडो जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं। तापी जिल्ह्यात पावसाशी संबंधित एका घटनेत एकाचा मृत्यू झाला। हवामान तज्ज्ञांच्या मते स्थानिक आणि मान्सूनशी संबंधित वातावरणीय प्रणालीच्या एकत्रित परिणामामुळे उत्तर कोकण, दक्षिण गुजरात पट्ट्यात हा विक्रमी पाऊस झाला असून पूर स्थिती निर्माण झाली आहे। पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं शिक्षण मंत्रालयात मोठा प्रशासकीय बदल केलाय। उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची बदली करून त्यांना पंचायत राज मंत्रालयात नियुक्त करण्यात आले। त्यांच्या जागी 1994च्या बॅचचे IAS अधिकारी नरेश पाल गंगावार यांच्याकडे उच्च शिक्षण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। नीटसह विविध परीक्षातील कथित गैरव्यवहारांमुळे देशभरात आंदोलन सुरू असताना हा निर्णय घेण्यात आला। परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता, विश्वासार्हता आणि सुधारणा घडवून आणण्याचं मोठं आव्हान आता गंगवार यांच्या समोर असणार आहे। बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन लवकरच राजीनामा देण्याची शक्यता असल्याची चर्चा तिथल्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी झालेल्या कथित संपर्कानंतर सरकार नाराज असून सत्ताधारी BNP राष्ट्रपती पदावर बदल करण्याच्या तयारीत आहे। जुलै-ऑगस्ट 2024 मधील सत्तांतरानंतरही शहाबुद्दीन पदावर कायम आहेत। दरम्यान शेख हसीना यांनी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतण्याची घोषणा केली असून त्यांच्या परतल्यानंतर
त्यांना कायदेशीर प्रक्रियेला सामोरं जावं लागेल असं तिथल्या सरकारनं स्पष्ट केलंय. भारताने हरारे या ठिकाणी झालेल्या पहिल्या T20 सामन्यात झिम्बाब्वेचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 7 बाद 125 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 14व्या षटकातच लक्ष्य गाठलं. वैभव सूर्यवंशी याने अवघ्या 18 चेंडूत 50 धावांची धडाकेबाज खेळी करत विजयाचा पाया रचला. ईशान किशन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलं. अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचा हा पहिला विजय असून संघानं पराभवाची मालिका खंडित करत विजयाच्या मार्गावर पुनरागमन केलंय. नीट पेपर फुटी प्रकरणावरील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अभिनेता राजकुमार राव सोशल मीडियावर ट्रोल झालाय. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकून घेण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन करणारी पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर शेअर केली होती. त्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याने पूर्वी केलेल्या मोदी है तो मुमकिन है या गाण्याचा उल्लेख करत त्याच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना राजकुमार राव यानं मी माझा विवेक कधीही विकू शकत नाही. एखादं गाणं माझी तत्व ठरवत नाहीत. मी नेहमी माणुसकी आणि योग्य गोष्टींच्या बाजूने उभा असतो असं म्हणत ट्रोलर्सला उत्तर दिले. त्याच्या या प्रतिक्रियेवर सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे.